NDTV न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका। चाळीसगाव बस आगारामध्ये देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र आणि जीवनसुरभी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून शुभारंभ करण्यात आला। चाळीसगाव बस आगारमध्ये देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र आणि जीवनसुरभी ब्लड बँकच्या वतीने संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डेपो मॅनेजर निकम साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। प्रत्येक गरजू रुग्णाला रक्त हे लागत असतं। मध्यंतरी कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरजवंत रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासला होता। कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, म्हणून त्यावेळी कोणीच घराच्या बाहेर निघायला तयार नव्हते। अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण अक्षरशः पाहायला मिळत होती। म्हणून हा विचार करून देवा ग्रुप फाउंडेशन चाळीसगाव, गणेशप्पा गवळी, विनोद चव्हाण, सागर गवळी यांनी रक्तदान करण्याचं आयोजन केलं होतं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांची जयंती व रक्तदानाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज व संत श्री सेवालाल महाराजांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी खासदार उन्मेष पाटील साहेब, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब व ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची उपस्थिती होती। NDTV साठी वैभव पवार, चाळीसगाव प्रतिनिधी।